अजित पवार, सुनील तटकरे आणि नवाब मलिक यांची देवगिरी बंगल्यावर काल रात्री गुप्त बैठक झाली। तब्बल तासभर ही बैठक सुरू होती। मलिकांना महायुतीत घेण्याबाबत अजित पवारांनी अद्याप हिरवा कंदील दाखवला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली। तर मलिकांबाबत बैठकीत चर्चा झाली नसल्याचा दावा तटकरेंनी केलाय। राष्ट्रवादी विधान परिषद आमदार अपात्रता सुनावणी दरम्यान अजित पवार गटानं वेळ मागितलाय। अपात्रता नोटीसीला उत्तर देण्यासाठी महिनाभराचा कालावधी मागितलाय। 5 डिसेंबरला राष्ट्रवादी आमदारांना विधिमंडळाकडून आज 8 दिवसात उत्तर सादर करण्यासाठी नोटीस पाठवली होती। यावर आता अजित पवार गटानं उत्तरासाठी 1 महिना अधिकचा वेळ मागितलाय। काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामिनावरील युक्तिवाद संपलाय। त्यांच्या जामिनावर आज किंवा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे। केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी केली, तर सरकारी वकिलांनी त्याला विरोध केलाय। नागपूर जिल्हा सहकारी बँक रोखे घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना कोर्टानं दोषी ठरवले। उपमुख्यमंत्री फडणवीसांना जपानमधल्या विद्यापीठाच्या वतीनं गौरव त्यांचा करण्यात आलाय। फडणवीसांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली। जपानमधल्या कोयासन विद्यापीठाकडून हा सन्मान करण्यात आलाय। कोयासन विद्यापीठानं 120 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे। उद्धव ठाकरे किंवा राहुल गांधीही पंतप्रधान होऊ शकतात असं मोठं विधान खासदार संजय राऊतांनी केले। भाजपकडे मात्र गेल्या 10 वर्षांपासून एकच चेहरा असल्याचा टोलाही राऊतांनी लगावलाय। राऊतांनी इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारांची यादीच वाचून दाखवली। राम मंदिरावरून भाजपाने ठाकरे गटात सामना रंगलाय। बाबरीचं घुमट कोसळताच पळून गेले अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली, तर भाजपनेही जोरदार पलटवार केलाय। आम्ही 20 दिवस जेलमध्ये होतो तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते असा सवाल गिरीश महाजनांनी केलाय। बाबरी पाडली त्यावेळी संजय राऊत कुठल्या बिळात लपले होते, त्यांचा राम मंदिर आंदोलनाशी संबंध काय असे सवाल उपस्थित करत भाजप आमदार आशिष शेलारांनी पुन्हा एकदा ठाकरे सेनेवर निशाणा साधलाय। अयोध्येतल्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातून व्हीव्हीआयपी व्यक्तींना निमंत्रणं धाडण्यात आली आहेत। केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे नाहीत, मात्र राज ठाकरे आहेत असं विधान मंत्री गिरीश महाजनांनी केलंय। राम मंदिरावरून टीका करणाऱ्यांना बोलावण्याचं कारण काय असं वादग्रस्त विधान मंत्री गिरीश महाजनांनी केलंय। लोकसभेसाठी महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीनं 12 जागांची मागणी केली। काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी, शरद पवार गट यांची स्थिती 2019 सारखी राहिलेली नाही, त्यामुळे समसमान जागा वाटप झालं पाहिजे अशी भूमिका वंचितनं मांडली। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला ऑफर दिली आहे। काँग्रेसपेक्षा महाराष्ट्रात एमआयएम मोठा पक्ष आहे, त्यामुळे इंडिया आघाडीत एमआयएमला सामील करून घ्यावं असं जलील यांनी म्हटलंय। एमआयएममुळे भाजपला फायदा होतो असा आरोप करण्यापूर्वीच इंडियात सामील होण्याची ऑफर देत असल्याचा टोलाही जलील यांनी लगावलाय। सातारा जिल्ह्यातील फलटण येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घर चलो अभियानाअंतर्गत व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेशी संवाद साधला। खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या समवेत त्यांनी बाजारपेठेतून पायी चालत सर्वसामान्यांच्या नेमक्या भावना काय आहेत त्या जाणून घेतल्या। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील एमआयडीसी पाटेगाव खंडाळा इथे व्हावी यासाठी आमदार रोहित पवार आग्रही होते, मात्र सरकारनं एमआयडीसीची जागा बदलण्याचा निर्णय घेतलाय। भाजप आमदार राम शिंदे नागरिकांना जागा सुचवण्यासाठी बैठका घेत आहेत। यावरून रोहित पवारांनी राम शिंदेवर निशाणा साधलाय। रोहित पवारांच्या टीकेवर राम शिंदेंनीही प्रत्युत्तर दिलं। जेडीयू अध्यक्ष ललन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। मुख्यमंत्री नितीश कुमारांकडे ललन सिंग यांनी राजीनामा दिलाय, मात्र नितीश यांनी अद्याप हा राजीनामा स्वीकारलेला नाही। 29 डिसेंबरला दिल्लीत होणाऱ्या बैठकीत राजीनाम्याबाबतचा निर्णय होईल असं सांगितलंय। मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सरकारच्या हालचालींना वेग आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात तातडीची बैठक बोलावली। येत्या काही दिवसातच ही बैठक होईल। मराठा समाजासाठी आतापर्यंत काय काय केलं याबाबत या बैठकीत सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे। मुंबईला जाण्याचा मार्ग फायनल होईल। मोठ्या ताकदीनं मराठा समाज या शेवटच्या आंदोलनात मुंबईकडे कूच करणार अशी माहिती जरांगेंनी दिली। मुंबईतील प्रत्येक जाती धर्मातील लोकांनी आमचं स्वागत करावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय।
लातूरमधल्या रेणापूरमध्ये जरांगेंची सभा आयोजित करणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल केलाय। रात्री उशिरा ही सभा घेतल्यामुळे 11 आयोजकांवर कारवाई केली आहे। या कारवाईविरोधात सकल मराठा समाजाची रेणापूरमध्ये आज बैठक होती। त्यात पुढील भूमिका निश्चित केली जाईल। जरांगेंनी मराठा समाजानं मुंबईला कूच करावी असं सांगितल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजानं साखळी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। शहरातील CBS परिसरात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे साखळी उपोषण सुरू होतं। मराठा समाजाला मुंबईत आंदोलनाची परवानगी दिल्यास ओबीसी समाजानेही रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय। ओबीसी समाजही 20 जानेवारीपासून राज्यभरात आंदोलन करणार असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी दिलाय। ओबीसींमधून मराठा आरक्षण देण्यासाठी त्यांनी विरोध केलाय। पुण्यात आज मागासवर्ग आयोगाची बैठक बोलावली आहे। 4 सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर नवीन सदस्य आणि अध्यक्षांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। जुन्या सदस्यांपैकी माजी न्यायाधीश आणि मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम उपस्थित राहणार नाहीयेत। मात्र वैयक्तिक कारणास्तव बैठकीला उपस्थित राहणार नाही असं मेश्राम यांनी सांगितलंय। पार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ झाल्यानं ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। येत्या जानेवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे पुन्हा ही परीक्षा घेतली जाईल। माथेरानमध्ये पुन्हा ई-रिक्षा धावू लागल्यात। आता पुढील वर्षभरासाठी हा पायलट प्रोजेक्ट सुरू राहणार आहे। ऐन हंगामात ई-रिक्षा सुरू झाल्यानं पर्यटकांसह स्थानिकांनाही मोठा दिलासा मिळालाय। सध्या माथेरान, दस्तुरी ते कम्युनिटी सेंटर या मार्गावर या रिक्षा धावतील। नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात गोल्डन सीताफळाची आवक वाढली आहे। बाजारात 4 ते 5 प्रकारची सीताफळं उपलब्ध आहेत। सीताफळांना प्रति किलो 30 ते 60 रुपये भाव मिळतोय। या गोल्डन सीताफळांना ग्राहकांची पसंती मिळते। बीडमध्ये ऊसतोड मजुरांनी कोयता बंदची हाक दिली। 5 जानेवारीपर्यंत मजुरीत वाढ करा, अन्यथा सर्व साखर कारखाने बंद करू असा इशारा ऊसतोड मजूर आणि मुकादमांच्या संघटनांनी दिलाय। 7 संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत। कांदा निर्यात बंदीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे का गेलं नाही असा सवाल शेट्टी यांनी केलाय। मोर्चा काढल्यानं जबाबदारी संपत नाही असा टोला देखील त्यांनी विरोधी पक्षांना लगावला आहे। शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळत नसल्यानं सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात शेतकरी आक्रमक झालेत। सोलार प्रोजेक्टमध्ये कमी मोबदला देत असल्यानं 3 गावातील शेतकरी बेमुदत उपोषणाला बसलेत। शासनानं तात्काळ उपोषणाची दखल घ्यावी, अन्यथा सोलर प्रोजेक्टचं उपकरण उचलून फेकून देण्याचा इशारा ठाकरे गटानं दिलाय। अमरावतीत पीक विम्याच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत। पीक विमा कंपनीचे अधिकारी विमा देण्यासाठी पैसे मागत असल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या संबंधित ऑडिओ क्लिप जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना ऐकवत शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन केलं। वाढवण बंदराचा विरोध शमवण्यासाठी आता JNPTनं सरपंचांसह संस्था आणि संघटनेची आज बैठक बोलावली। या बैठकीत JNP आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। वर्ध्यात सेवाग्राम गावाच्या विकासासाठी गावकरी आक्रमक झालेत। गेल्या 6 दिवसांपासून अवयव विकणे हे आंदोलन सुरू आहे। याद्वारे अवयव विकून गावाचा विकास करण्याचं आवाहन प्रशासनाला करण्यात आले। गावात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्यानं ग्रामस्थ संतप्त आहेत। अकोल्यातील अकोट लोहारी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले। यावेळी नागरिकांनी पुरावा म्हणून रस्त्यावरील डांबर तसंच दगड सोबत आणले। प्रशासनानं 3 दिवसात काम सुरू करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतलं। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील नंदुरी कोरा रस्त्याचं काम तात्काळ सुरू न केल्यास राष्ट्रवादीनं रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलाय। 2 वर्षांपासून या रस्त्याचं काम रखडलंय, त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। या रस्त्याचं काम तात्काळ सुरू न केल्यास 6 जानेवारीला रास्ता रोकोचा इशारा दिलाय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पालघरच्या समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी झाली। केळवे, चिंचणे, डहाणू, बोर्डी या समुद्र किनाऱ्यांवर सध्या मुंबई, ठाण्यासह नाशिककडे गुजरातचे पर्यटक दाखल झालेत, त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर सध्या प्रचंड गर्दी आहे।
तमाम भाविकांचं लक्ष लागून राहिलेल्या आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख अखेर ठरली। आंगणेवाडीची जत्रा 2 मार्च 2024ला भरणार आहे। प्रथेनुसार देवीचा कौल घेऊन यात्रेची तारीख जाहीर केली। कोल्हापूरच्या कसबा बावडा इथे धक्कादायक प्रकार घडलाय। स्वामी समर्थ आपल्या पोटी जन्माला आले असा दावा करत एका दाम्पत्यानं स्वतःच्या अल्पवयीन मुलाला भगवी वस्त्र घालून गादीवर बसवलं। हा प्रकार लक्षात आल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी संबंधित पालकांवर गुन्हा दाखल केलाय। खानदेशचं कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी गडावर शेकडो भाविकांचे हाल सुरू आहेत। गडावर भाविकांची ने-आण करणारी फर्निक्युलर ट्रॉली गेल्या 2 दिवसांपासून बंद आहे, त्यामुळे दर्शनाला आलेल्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। यवतमाळमधील टेपेश्वर अभयारण्यात वाघाचं दर्शन झालं। पर्यटकांनी या वाघांची चाल कॅमेऱ्यात टिपली। अभयारण्यात वाघांसह बिबट्या, सांबर, हरिण तसंच अस्वल अशा विविध प्राण्यांचं दर्शन होतं, त्यामुळे पर्यटकांनी गर्दी केली। अहमदनगरच्या शनी शिंगणापूर परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार आहे। अचानक एका 4चाकी गाडीसमोर बिबट्या आला। चालकाने या बिबट्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात चित्रित केलाय। सध्या बिबट्याचं ऊसाच्या शेतीत वास्तव्य असल्याचं समोर आलंय, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। डोंबिवलीमधल्या स्टेशन बाहेरील परिसरात फेरीवाला प्रश्न गंभीर बनलाय। फेरीवाल्यांकडून नागरिकांना मारहाण झाल्याचे प्रकार घडले होते। याची दखल घेत पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले।